मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरात उदंड प्रतिसाद मिळतो। या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिलांची अक्षरशः झुंबळ उडाली आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने त्याचा सरकारला किती फायदा होईल बघूयात याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। लाडकी बहीण योजना ठरणार हुकुमाचा एक्का। मध्य प्रदेशात राजकीय लाभ, महाराष्ट्रात काय होणार? विधानसभेला बहिणींकडून मतांची भाऊबीज। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली महत्त्वाची योजना। मध्य प्रदेशातील लाडली बहिणा योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरू केली आहे। 21 ते 65 या वयोगटातील महिलांसाठीची ही योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या महायुती सरकारचा मास्टर स्ट्रोक मानला जातोय। या योजनेनुसार महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये दिले जाणार आहे। याचाच अर्थ महिलांच्या खात्यात वर्षाला 18,000 रुपये जमा होणार आहे। 21 ते 65 या वयोगटातील विवाहित किंवा अविवाहित महिलांना योजनेचा लाभ मिळेल। त्यासाठी महिलेच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावं अशी अट घालण्यात आली आहे। मात्र पिवळा आणि केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाची अट शिथिल करण्यात आली आहे। या योजनेच्या नोंदणीसाठी आणि कागदपत्र जमा करण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणावर झुंबड उडाली आहे। ही गर्दी आणि योजनेला मिळणारा उदंड प्रतिसाद पाहता आगामी विधानसभा निवडणुकीत ही योजना गेम चेंजर ठरेल ही शक्यता वर्तवली जाते। 46,000 कोटीचा खर्च अपेक्षित असताना वर्षासाठी वर्षभराची कुठलीही तरतूद करण्यात आलेली नाही, तर 10,000 कोटीची तरतूद केली। याचा अर्थ काय? तर साधारणपणे 1-2-3 महिन्यापुरती तरतूद केली आणि 2-3 महिन्यांनी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की विधानसभेच्या निवडणुका आहेत। त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर निवडणुकीला सामोरं जाताना जे काही आपल्याला गेलेलं जनमानसातलं स्थान आहे ते परत मिळवण्यासाठीचा प्रयत्न म्हणूनच या योजनेकडे बघावं लागतं। आणि मध्य प्रदेशच्या योजनेची कॉपी तर आहेच, कॉपी कट पेस्टच योजना आहे। फक्त त्यांनी 900 की 1,000 रुपये दिले होते, हे 1,500 रुपये देणार आहेत। आणि जसं त्या बाबतीत लोक सैद्धांतिकदृष्ट्या काही लोक म्हणू शकतात की हे लोकांना पैसे हे लाच दिल्यासारखे आहेत किंवा इलेक्शन गिमिक आहे, ते इलेक्शन गिमिक नक्की आहेत। मध्य प्रदेशात माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 2023 मध्ये लाडली बहिणा योजना लागू केली होती। विधानसभा निवडणुकीत याचा मोठा फायदा भाजपला झाला। मध्य प्रदेशात पुन्हा एकदा भाजपचं सरकार सत्तेवर आलं, त्यात या योजनेचा मोठा हात असल्याची चर्चा आहे। मात्र भाजपचं सरकार आलं तरी शिवराज सिंह चौहान पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकले नव्हते। हाच धागा पकडून जयंत पाटलांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना उद्देशून जोरदार टोलेबाजी केली आहे। मागच्या काळात अध्यक्ष महोदय शिवराज सिंग चौहान यांनी लाडली बहीण योजना राबवली। त्या भागात तिकडे त्या राज्यात बरीच लोकप्रिय झाली, पण शिवराज सिंग चौहानांना परत मुख्यमंत्री होता आलं नाही। एकनाथ शिंदेना ही माहिती आहे की नाही मला माहित नाही। पुन्हा ते ही योजनेनं त्यांच्यावर काय गंडांतर आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं नाही, म्हणून त्यांनी नाही योजना मांडली, त्यांनी मांडायला लावली दादांना। येत्या ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहे। जे मध्य प्रदेशात घडलं त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणार का? लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महायुती सरकारला मतांची भाऊबीज मिळणार का? महिलांच्या खात्यात 18,000 रुपये जमा करणाऱ्या सरकारला खटाखट मतं मिळणार का? याकडे आता लक्ष असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।